घरामध्ये शिजत असेल, कोबी चण्याची डाळ जर आपल्या घरामध्ये शिजत असेल, वांगा बटाटा जर आपल्या घरामध्ये शिजत असेल, तर तिथे कोणीही चुलीजवळ डोकावायला येत नाही. येतंय? झाली का भाजी म्हणून विचारताय? माय माऊली तुम्हाला प्रश्न आहे, विचारताय? हो द्या आरामात. काय वांगा बटाटा आहे, कोबी चण्याची डाळ आहे, फ्लावर मटार आहे, जे काय असेल ते. वेगळं काही जर असलं ना तर त्याला 17 वेळा चुलीजवळ जातात. एवढी घाई होते का तो बाईला सांगतो जरा गॅस फास्ट कर ना, गॅस फास्ट कर ना, शेगडी जरा फास्ट कर बर का. तुमच्या चुलीवर जर दूध उकळत असेल ना, ते उकळतय ना, शेजाऱ्यांना काय घरातल्यांना पण माहिती होत नाही बरं का. शेजाऱ्यांना काय घरातल्यांना पण माहिती होत नाही. पण त्या चुलीमध्ये जर वेगळं काही टाकलं ना तर शेजारची येतात सोन्यासारखा समोर ना, काय चाललंय रे तुमचा, कसला वास येतो तुमच्या घरातून. आमच्या कर्माचा सुगंध दरवळायला पाहिजे. जेवढे वस्त्र आम्ही सांभाळतो ना तेवढं चरित्र सुद्धा आम्हाला सांभाळता आलं पाहिजे. आम्हाला लहानपणी अर्थात शाळेत असताना एक प्रश्न होता, घराची राखण करतो त्याला काय म्हणतात? घराची राखण करणारा प्राणी कोणता? कुत्रा. बरोबर का? कुत्रा. म्हणजे आमचा आजही विश्वास आहे कुत्रा घराची राखण करतो. माणसावर विश्वास ठेवू आपण. असे कितीतरी प्रकरण आपण पाहतो ज्याच्यावर विश्वास ठेवला ना त्यानेच घर बर्बाद केलं, लुटून गेलं. अशी कितीतरी माणसं आपण पाहतोय. आपलं जगणं वागणं म्हणजे परमार्थ आहे, भक्ती आहे माऊली. आपलं जगणं वागणं म्हणजे परमार्थ आहे, भक्ती आहे. जगण्याचा आनंद जर घ्यायचा असेल ना तर खऱ्या अर्थाने काही प्राणी पक्षी असे आजही कार्य करतात. आदर्श घ्या त्यांचा. बाबा पूर्वी बैलगाड्या असायच्या, बैलगाड्या बरोबर का. काही बैल शेतावरून एकदा काय तो बऱ्या बाजूला काढला ना नांगराचा, बऱ्याच ना नांगराचा बऱ्या नाही का, बैलगाडीचा झुक्या नांगराचा बऱ्या बाजूला काढला ना की तो बैल कितीही लांब जरी शेतावर असला तरी बरोबर बांधावरून गावात येणार, त्याच्याच गावात येणार. तिकडे वाफाल्यात नाही जाणार, तिकडे पडग्यात नाही जाणार, इकडे कुरुंद मध्ये नाही जाणार. बरोबर त्याच्याच घरी त्याच्याच गावात येणार आणि त्याच्या गावात येऊन जवळजवळ 10-12 घरं ओलांडून त्याच्याच गोठ्यात जाणार, त्याच्याच गोठ्यात जाणार. आणि त्याच्या पलीकडे मी स्वतः बघितलेले असे काही बैल प्राणी आहेत की ज्या दाव्याला बांधा बैल असेल त्याच दाव्याजवळ उभा राहणार तो. रोज ज्या दाव्याला तुम्ही बांधत असाल ना तिथेच उभा राहणार तो. एवढे प्रामाणिक बैल. नांगऱ्याला शोधून आणावं लागतंय ते दुर्दैव आहे. नांगऱ्या जर कुठं आड्यापाड्यावर गेला ना तर कुठल्या पर्यात पडलंय ते शोधावं लागतंय त्याला. हे दुर्दैव आहे. म्हणून म्हटलेलं आहे पशु पक्षी गुणवंत, म्हणून म्हटलेलं आहे पशु पक्षी गुणवंत. परणारी पाऊल उचले जीवसृष्टी विवेकी चाले, मनुष्य होऊन भ्रमले काय निमित्त. 4 दिवस जरी ते कुत्र भुकेलेलं राहिलं तरी आत्महत्या करत नाही. केले काय? एखादं कुत्र जर चुकून एखाद्या अनोळखी ठिकाणी गेलं ना तर 10 कुत्री त्याच्यावर बिलागतात, पांबरून काढतात त्याला, पण आत्महत्या करत नाही. जगण्यासाठी ते तडफडत असतंय, जगण्यासाठी ते प्रयत्न करत असतंय, जगण्यासाठी ते पुढे 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 त्याचा मार्गक्रमण करत असतंय. माणसाकडे बघा जरा, आज कसलं प्रमाण चालू आहे. तरुणांमध्ये जास्तीत जास्त आत्महत्या होत आहेत तरुणांच्या. आजही जर माझा युट्यूबचा अकाउंट जर तुम्ही चेक केलं, दिनेश तारमाळे या नावाने युट्यूबला चॅनेल आहे. सगळीच प्रवचन मला शक्य होत नाही त्या ठिकाणी टाकायला, पण जेवढी प्रवचनं टाकतो त्यापैकी जर म्हणाल 30 ते 40% प्रवचन ही तरुण मुलांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आणि त्यातही अधिक करून आत्महत्या केलेल्या मुलांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं असतात.
बर्बाद होतोय आज मनुष्य, बर्बाद होतोय आमचा समाज, आणि बर्बाद होतात कित्येक घरं, कित्येक कुटुंब आणि कित्येक मुलं बाळ आज बर्बाद होत आहेत, कित्येक तरुण आज बर्बाद होत आहेत. व्यसनाधीन होऊन नको तो नाद लागतोय, व्यसनाधीन होत आहेत, वासनेअधीन होत आहेत, विषयाधीन होत आहेत आणि बर्बाद होत आहेत तरुण आमचे. खऱ्या अर्थानं मंदिरात एकदाच दगड जातोय, दगड एकदाच मंदिरात जातोय, देव होतोय. आम्ही रोज प्रवचन श्रवण करतोय, कीर्तन श्रवण करतोय, आम्ही नेहमी जयंत्या साजऱ्या करतोय, आम्ही वेगवेगळ्या महापुरुषांच्या, नेत्यांच्या, आम्ही संतांच्या जयंत्या साजऱ्या करत असतो, आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हरिनाम सोहळे आयोजित करत असतोय, नेहमी कीर्तन ऐकत असतोय. पण परिवर्तन मात्र काहीच नाही, बदल मात्र काहीच नाही. हे दुर्दैव आहे. आमच्यात बदल घडावा म्हणून ज्ञानेश्वरी आहे, बदल घडावा म्हणून गाथा आहे, गीता आहे, भागवत आहे, हरिपाठ आहे. बदल घडावा म्हणून, परिवर्तन व्हावं म्हणून आम्हाला परमार्थ आहे, भक्ती आहे, देवकार्य आहे. कधी बदल घडेल आमच्यामध्ये? कसा बदल घडेल आमच्यामध्ये? कसा बदल घडेल? बर का? आणि म्हणून असे अनेक प्राणी पक्षी आहेत की त्यांच्याकडून आम्ही आदर्श घ्यावा. बरं का? एखादं झाड आहे ना, ते तुम्हाला फुलं देणार, फुलं देणार. पण असं म्हणतात जास्तच जर वर्ष झाली ना त्या झाडाला, बरं का माऊली, जास्त वर्ष जर झाली त्या झाडाला, तर ते झाड फळं द्यायचं बंद होतंय. व्यवस्थित ऐका हा. जास्तच जर वर्ष झालं, जास्तच जर जुनं झालं एखादं झाड, तर फळं द्यायचं बंद होतंय. पण फळं न देणारं झाड सुद्धा शेवटपर्यंत सावली देत आहे, हे विसरू नये. फळं न देणारं झाड सुद्धा शेवटपर्यंत सावली देत आहे, हे विसरू नये, विसरू नये. आमच्याकडे पाहत असताना आम्ही एक आदर्श घ्यायला हवा, त्या झाडाचा, त्या वृक्षाचा. त्या वृक्षाकडे आम्ही ज्या दृष्टीने पाहतोय त्याचा. माणूस माणसावर प्रेम करतोय कुठपर्यंत? पती पत्नीवर प्रेम करते, पती पत्नीवर प्रेम करतोय, पत्नी पतीवर प्रेम करते, मुलं आई वडिलांवर प्रेम करतात, आई वडील मुलांवर प्रेम करतात, शेजारी शेजाऱ्यावर प्रेम करतो, सोयरा सोयऱ्यावर प्रेम करतो, मित्र मित्रावर प्रेम करतोय. कुठपर्यंत? जोपर्यंत फळं फुलं मिळतात तोपर्यंत. जोपर्यंत फळं फुलं मिळतात तोपर्यंत आम्ही एकमेकावर प्रेम करत असतो माऊली. पण आज आमच्याच समाजामध्ये, आमच्याच बाजूला असं काही पाहायला मिळतंय, काही झाडं म्हातारी झाली ना, वृद्ध झाली ना, वयस्कर झाली ना, फळं द्यायची बंद झाली. बरं का माऊली? फळं द्यायची बंद झाली. माणसं मात्र आज कित्येक अशी आम्हाला पाहायला मिळतात, वृद्ध झाली, वयस्कर झाली, बाबा फळं द्यायची बंद झाली. बरं का? हातपाय काम करत नाहीत ना, त्यामुळे कुठे कमवायला जाऊ शकत नाही. अडगळीला पडलेली माणसं पाहायला मिळतात, अडगळीला पडलेली माणसं पाहायला मिळतात. माणसाचा स्वभाव असा आहे ना माऊली, एकदा पर्याय निर्माण झाला की जुनं विसरतो. मिक्सर आल्यापासून पाटा वरवंटा कुठे आहे बरं? किती महिलांच्या घरात पाटा वरवंटा आहे? मोजक्याच. आणि त्याची आठवण आम्हाला तेव्हा होते ज्या वेळेला पापडांचे गोळे कुटायचे येतात ना, बरोबर का? तेव्हा पाटा वरवंटा आठवतो. पापड बनवायला ते पीठ गोळे कुटायला लागतात नाही का, पाटा वरवंटा आठवतो. चक्की आली, उखळ मुसळ जात जातणी कुठे आहे? ज्यांच्या घरात आहे ना ते आडगळीला पडलेले आहेत, आडगळीला पडलेले आहेत. एकेकाळी रुबाब होता त्यांचा, काय एकेकाळी रुबाब होता त्यांचा, आज आडगळीला पडलेले आहेत. का? माणसाकडे पर्याय आला, पर्याय आला माणसा. वस्तू, काही उपकरणं आडगळीला पडली, विशेष काही वाटत नाही. पण काही माणसं वृद्ध झाली, वयस्कर झाली, म्हातारी झाली म्हणून आज आडगळीला पडलेली आम्हाला पाहायला मिळतात, आडगळीला पडलेली पाहायला मिळतात. एक लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे एखादं झाड
जुनं झालं म्हणून फळं द्यायला बंद झालं तरी शेवटपर्यंत सावली देत असतंय, शेवटपर्यंत सावली देत असतंय. तसं माणूस सुद्धा जरी काही कमवायला आणायला जरी कमी पडला किंवा आता आणत नसेल ना, तरी त्या वृद्ध माणसाचे आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला शेवटपर्यंत लाभतंय, हे विसरू नका, हे विसरता कामा नये. झाडामध्ये आणि माणसामध्ये एक फरक आहे माऊली. झाड जर तोडलं किंवा आपोआप जर सुकलं, सुकून जर खाली पडलं तर फुलं पण नाही, फळं पण नाही आणि सावली पण नाही. व्यवस्थित आहे का? झाड जर स्वतःहून सुकलं, पडलं, राहिलं नाही, आता फुलंही नाही, फळंही नाही आणि सावलीही नाही. आमची माणसं जरी आमच्यातून निघून गेलीत ना, स्वर्गवासी जरी झालेत ना, तरी सुद्धा त्यांचा कृपा आशीर्वाद आम्हाला तारत असतो. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असतो. हे कधीही विसरता कामा नाही, कधीही विसरता कामा नाही. ह्या मुलांकडे असलेले चांगले विचार, चांगली कर्म, चांगले संस्कार, त्यांचं कार्य म्हणजेच आई वडिलांनी दिलेली विचाराची श्रीमंती आहे. संपेल का? आमचे अरुण दादा असतील, आमचे तरुण दादा असतील, आमचे शरद दादा असतील, आधी करून आमच्या शारदाताई असतील, भाग्यश्रीताई असतील, ह्या मुलांवर आईसाहेबांनी संस्कार केले, मार्गदर्शन केलं, त्यांना शिकवण दिली, ज्ञान दिलं, सांभाळलं, कसं जगावं, कसं वागावं हे कळवलं, हे कळवून दिलं. मला सांगा, आईने दिलेलं ज्ञान संपेल का? आईने केलेलं मार्गदर्शन संपेल का? जोपर्यंत ते ज्ञान आहे, जोपर्यंत ते मार्गदर्शन आहे आणि ते विचार आमच्याकडे जोपर्यंत जिवंत आहेत ना, तोपर्यंत विचाराच्या रूपाने आईसाहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी शेवटपर्यंत असतील, हे विसरता कामा नये. झाड गेला, सावली ही संपली जाते, पण माणसं गेले तरी सुद्धा आशीर्वादाची सावली आमच्या पाठीशी सतत सतत असते, हे विसरता कामा नये, विसरता कामा नये. मृत्यू तर प्रत्येकाला आहे माऊली, जाऊ प्रत्येकाला लागणार आहे, प्रत्येकाला लागणार आहे, बर का? आमचं कर्तव्य आहे जीवन जगत असताना, बर का, ज्या काही गोष्टी आम्हाला आवडतात ना, आम्हाला आवडणाऱ्या काही गोष्टींचा आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून अशी आशा करता 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 इतरांचाही विचार आम्ही करायला हवा, इतरांचाही विचार आम्ही करायला हवा. देव कार्य करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी आणि देश कार्य करण्यासाठी आधी करून नीतीने जगावं, नीतीने वागावं आणि धर्म आचरण करावं, देवाचं नामस्मरण करावं, भक्ती परमार्थ करून आपला उद्धार करून घ्यावा म्हणून भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, हा मनुष्य देह दिलेला आहे. त्यासाठीच बरं का माऊली, देव कार्य करावं, धर्म कार्य करावं. धर्माची व्याख्या अतिशय सोपी सांगितलेली आहे, धर्माची व्याख्या अतिशय सोपी सांगितलेली आहे. साने गुरुजी म्हणतायत, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पण करणं याला धर्म म्हणतात. दुसरी धर्माची व्याख्या संतांनी सांगितलेली ऐका, जे तुम्हाला आवडतंय ते इतरांना द्या, त्याला धर्म म्हणतात. जे तुम्हाला आवडतंय ना ते इतरांना द्या, त्याला धर्म म्हणतात. इथे बसलेल्यांपैकी मरावसं कोणाला वाटतंय बरं मला सांगा? मृत्यू कोणाला आवडतो? लहानाला, तरुणाला, वृद्धाला, किती वृद्ध झाला तरी मृत्यू नकोच असतो ना आपल्याला, मृत्यू नकोच असतो बाबा. मृत्यू कोणालाही आवडत नाही माऊली, मरावसं कोणालाही वाटत नाही. प्रत्येक जण प्रामाणिकपणे जो प्रयत्न करतो तो जगण्यासाठी धावपळ करतो, तो जगण्यासाठी, मरण्यासाठी कोणी नाही. आम्ही जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे हात जोडून उभे राहतोय तेव्हा तेव्हा जगण्यासाठीच प्रार्थना करत असतो, जगावं म्हणूनच प्रार्थना करत असतो. जगण्यासाठी आमच्या आशा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात ह्याच प्रार्थना आम्ही देवाजवळ करत असतो. मी मरावं, मला मृत्यू यावा म्हणून देवाकडे कधीही कोणीही प्रार्थना करत नाही. हा वरच्यावर बोलतो, लई कंटाळा आलाय तुमचा,
कधीतरी घरातली एखादी महिला पण बोलते बस झाला आता लई कंटाळा आलाय. आता मला तरी असं वाटतंय ना एकदाचा पुरुषही काही वेळेला तसा बोलतोय बर का. एक आजी होती आणि एकुलता एक मुलगा तिला, एक सून आली बर का. आता प्रत्येकाचं तुमचं काय आणि आमचं काय सर्वांचं सारखंच असतंय. काय बरं, जोपर्यंत सून येत नाही ना तोपर्यंत तिला बिचारीला आशा असते एकदा सून आली ना बसून खाईल, एकदा सून आली ना मला मग माझ्यासारखी मजा कोणाचीच नाही बर का. बरोबर आहे का, खरं आहे का? हा, बऱ्याच जणांच्या मना नकारात्मक आहे. नाही बाबा तसं नाही दादा, हा उलट ताप वाढला, वाढून घेतला, वाढला नाही वाढून घेतला. यालाच जगद्गुरु तुकोबा मायेचं जाळ म्हणतात. काय 4 मुली आहेत त्या मुलाला, तरी ती बाई बोलते नाही नाही माझ्या वंशाला दिवा पाहिजेच. 4 मुली आहेत, त्याची आई त्याचे वडील म्हणतायत नाही नाही असं कसं चालेल, भविष्याला दिवा पाहिजे. का पणत्या नाही चालत? पणत्या नाही चालत का? दिवस पाहिजे. जरा मागे पुढे सर्वत्र बघा, पणत्या जास्त आहेत का दिवे जास्त आहेत इथे? कोण आहे, पणत्या का दिवे? आणि मला सांगा माय माऊली दादा बाबा, तुम्हाला जास्त जीव दिवा लावतो का पणती? प्रामाणिकपणे सांगा. मुलीचा जास्त जीव का मुलाचा? असो. आणि मुलाचं लग्न झालं, सून आली, थोडे दिवस चांगली वागली, नंतर मात्र नाही का भांडी घासायला त्याला सांगणार आज माझं डोकं दुखतंय. आई तुम्ही मस्त स्वयंपाक करता, आई तुम्ही स्वयंपाक केला ना की माझे 2 घास जास्त जातात. काय मला जरा जास्त जेवण जाते, आज तुम्ही स्वयंपाक करा. आई आज तुम्ही भांडी घासा, तुम्ही घासले भांडी ना का चकाचक दिसतात एकदम. याला म्हणतात डोकं. काम करून घ्यायचं डोकं असं. असो चला हरकत नाही. महत्वाचा विषय असा आहे की त्या सुनेने त्या आईला सांगितलं आता पाऊस जवळ आलाय, आपल्या माळाला जी आपण वही केली होती, वही माहिती ना तुम्हाला, त्या छिटा वगैरे लावतात नाही का, फाट्या अशी उभी करतात, आणि ती वही केली होती. मग ती वही आता निखरून आणा, म्हणजेच मोडून फाट्या काढून ती फाट्या घरी आणा, कारण आपल्याला फाट्यांची गरज आहे. वयस्कर वृद्ध झालेली माय माऊली बिचारी हातामध्ये टॉवेल घेतला, चुंबलीला एक रशी घेतली फाट्या बांधायला आणि शेताच्या दिशेने निघाली. देवाला प्रार्थना करायला लागली, देवाला विनवणी करायला लागली, देवाची आठवण करायला लागली. तेव्हाच, तोपर्यंत आठवण येत नाही. त्रास असल्यावरच आठवण ना, दुःख असल्यावरच आठवण ना. काय घरामध्ये जोपर्यंत आमचं चांगलं चाललंय तोपर्यंत दिवा लावायला पण आम्हाला आठवण करून द्यावी लागते. पण एकदा भांड्याला भांडं लागलं, खटका उडायला लागला, खटके उडाले की मग सतत देवाकडे लक्ष, आमचं सतत देवाकडे लक्ष. माणसाचा स्वभाव तसा आहे. चांगलं पीक आलं का मेहनत आपल्या कसं सगळं टायमाला असतं, खत पाणी वगैरे सगळं काही. आणि तुला सांगतो जिथे 10 पोती पिकतात ना, 12 पोती झाली या वर्षी. एवढी मेहनत आपली खतरनाक. दुसऱ्या वर्षी काहीतरी हवामानामध्ये बदल झाला, पीक काही चांगलं आलं नाही, आलेलं पीक गेलं, मग तो वरती हात करतोय. शेवटी देवाच्या हातात ना, आपल्या हातात काय. चांगलं झालं आपण करतोय, वाईट झालं देवाच्या हातात सगळं काही. दुःखाच्या वेळी देव आठवतोय, सुखाच्या वेळी देव आठवत नाही. हे दुर्दैव आहे. कबीर महाराज म्हणतात, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. आम्हाला दुःखामध्ये देव आठवतोय, सुखात आठवत नाही. ज्या दिवशी आम्हाला सुखातही देव आठवेल ना, त्यावेळेला दुःख कधी येऊन जाईल आम्हाला झळही लागणार नाही, आम्हाला कळणारही नाही. कारण दुःख ज्या वेळेला आम्हाला स्पर्श करत असेल ना, त्यावेळेला मी भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेलो असो, रममाण झालेलो असो, एकरूप झालेलो असो. आणि ती आजी बिचारी शेतावर गेली, कशी तरी थोडीफार फाट्या काढली त्या आजीने, एकत्र बांधली. आणि बांधल्यानंतर जिला रिकामच चालता येत नाही, जिला स्वतःचा ओझा सांभाळता येत नाही, तिला आता तो भारा उचलायचा आहे.
ते ओझं उचलायचं. प्रयत्न केला एक दोन वेळा प्रयत्न केला. खाली बसली, देवाला विनंती करते, देवा का ठेवलीये मला? उचल एकदाची, उचल देवा एकदाची उचल. आजूबाजूला बघितलं तर तेवढ्यात एक बाजूचा शेतकरी दादा त्या ठिकाणी काम करत होता. आवाज दिला, दादा ए बाळ्या, अरे दादा येतोय का इकडे? आला, उचललं त्याने ते ओझं, आजीच्या डोक्यावर व्यवस्थित दिलं, त्या चुंगलीवर ठेवून दिलं आणि सांगितलं, आजी हळूहळू जा बरं का, बांधावरून जायचंय, काही ठिकाणी बांध तुटलेला आहे, पर्या माहिती आहे ना? हा, त्याच्यातून तुला हळूहळू जायचंय, दगडी बिगडी सांभाळ आजी, ह्या वेळेला जर काही लागलं तर बरं नसतंय ते. जसा ओझा तो घेतला तशी आजी देवाला हाक मारायला लागली, देवा काय करू मी आता? ह्या वयात पण ही अवस्था माझी आहे. आणि असं देवाचं धावा करत असताना, अर्थात देवाला आठवत असतानाच नेमकं काय झालं माहितीये का? त्या आजीचा पाय थोडा सरकला गेला आणि एका बाजूला आजी पडली आणि दुसऱ्या बाजूला ओझं, तो भारा पडला. आणि डोक्याला हात लावून आजी मात्र आता देवाला विनंती करायला लागली, देवा का रे ठेवले मला? कशासाठी ठेवले देवा? उचल रे, उचल एकदाचा उचल. यमा आतापर्यंत देवाला हाक मारत होती, ती बोलते देव ऐकत नाही. यमा उचल रे बाबा मला एकदाच. यम तिकडे विचार करायला लागला की बळच आणायला गेल्यानंतर काही लोक येत नाहीत, ओरडतात, किंचाळतात, यायला नकार देतात. आणि ही कुठली अशी आजी आहे की स्वतः बोलावती म्हणून? बरं का, आजी विनंती करते, यमा दादा ये रे, ये एकदाचा उचल. शब्द लक्षात ठेवा हा, यमा ये रे, ये दादा एकदाचा उचल. आणि थोड्याच वेळामध्ये ये, मला हात जोडले आजी. आजीने बघितलं कोण आहे, कोण? यम. मला हाक मारते ना तू? हो दादा, कधीपासून हा भारा खाली पडलाय, तो उचलाला कोण नाही म्हणून तुला बोलवत होते. दादा ये रे, ये एकदाचा. शब्द लक्षात नाही राहिला तुमच्या? दादा ये रे, ये एकदाचा उचल, म्हणजे भारा मला उचलून डोक्यावर दे. कितीही जरी माणसाला वाटलं, आपला विषय काय होता, तरी मरावसं कोणालाही वाटत नाही, कोणालाही वाटत नाही, मरावसं कोणालाही वाटत नाही. आपला विषय असा आहे, जे तुम्हाला आवडतंय ना ते जगाला द्या, ते इतरांना द्या, त्याला धर्म म्हणतात. आम्हाला मृत्यू आवडत नाही, आम्हाला जगणं आवडतंय. अरे मग तुम्ही पण जगा आणि इतरांनाही जगू द्यात ना, इतरांनाही जगू द्यात ना. बरं का, 31ला रोज पाहायचा हो का तो त्या कोंबड्याकडे, रोज पाहायचा कोंबड्याकडे. आणि कोंबड्याकडे पाहून काय कल्पना करायचा? 31 डिसेंबरला ठेवलाय, 31 डिसेंबरला ठेवलाय. बरं का, अजून पशुपक्षी गुणवंत का बघा, हे कोंबडा सुद्धा ऐकायचा 31 डिसेंबरला ठेवलाय, तरी सुद्धा तो रोज त्याला जाग करायला कधी विसरला नाही, जाग करायला कधी विसरला नाही. 31 डिसेंबर उजाडला आणि याने कोंबड्याला पकडायचं ठरवलं, पण कोंबडा पळतोय, मागे हा पळतोय. पळता 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 दुसरा कोंबडा विचारतोय, काय झालं दादा, कशासाठी पळतोय? दुनियाच अशी आहे म्हणे, जे जाग करतय ना त्यालाच त्रास भोगावा लागतो, त्यालाच त्रास सहन करावा लागतो, त्यालाच त्रास सहन करावा लागतो. जगाला जागा करणारा, गावाला जागा करणारा आपण आज संकटात आहे. आज सुद्धा कोण संकटात आहेत? खोटे बोलणारे संकटात नाहीत, व्यसनाधीन झालेले संकटात नाहीत, अधर्म करणारे संकटात नाहीत, अनितीने वागणारे संकटात नाहीत, करतात पण सुटतात पण. खरा विरोध जर कोणाला सहन करावा लागत असेल ना, खरा अपप्रचार जर कोणाचा होत असेल ना, खरा त्रास जर कोणाला होत असेल ना,
जगाला जाग करणाऱ्यालाच त्रास होत असतो. जगाला जाग करणाऱ्याला त्रास होत असतो. तुम्ही पण जगा आणि त्यांना पण जगू द्या ना. तुम्हाला जगणं आवडतंय ना, याला धर्म म्हणतात. आम्हाला मृत्यू आवडत नाही, आम्हाला जगणं आवडतंय, तुम्ही जगा, इतरांना जगवा, याला धर्म म्हणतात. ऐका, इथे बसलेल्यांपैकी दुःख कोणाला आवडतंय बरं? जेव्हा जेव्हा देवाला प्रार्थना करतात तेव्हा तेव्हा देवाकडे दुःखासाठीच प्रार्थना करतात. कोण आहे असं? कोण आहे? दुःख आम्हाला जर आवडत नाही तर इतरांना दुःख देणं आमचा धर्म नाही. ऐकताय ना? दुःख जर आम्हाला आवडत नाही ना तर इतरांना दुःख देणं आमचा धर्म नाही. आम्हाला जर सुख आवडतंय तर आम्ही सुखी होता होता इतरांच्याही सुखाचा विचार करा. इतरांच्याही सुखाचा विचार करा. इथे बसलेल्यांपैकी माझी निंदा लोकांनी करावी अशी किती जणांना वाटतंय बरं? आपली निंदा करावी अशी किती जणांना वाटतंय? एखादी बाई आपल्या घरी आली आणि आल्याबरोबर जर बोलायला लागली, एक नंबर अख्ख्या आलीमध्ये डांबरड बाई असेल ना, काय एक नंबर स्वभावाने खराब बाई जर असेल ना, आल्याबरोबर तिने अशी जर बोलायला आपल्याला सुरुवात केली, तिला काय सांगू माहितीये का? ए बाई, बसायचं तर बस, नाही तर चालले मी शेतावर चालले, दरवाजा लावून घेते, तर पण निघ बाहेर. तिला पहिले बाहेर काढू. ती बाहेर काढल्यानंतर मग आपण काय करायचं ते करू. पण तिचं ऐकणार नाहीत आपण, आवडणार नाही ती आपल्याला, कारण आपली निंदा करते. आमची स्तुती करणारी माणसं आम्हाला आवडतात. आम्हाला जर आमची निंदा केलेली आवडत नाही तर आम्ही सुद्धा कोणाची निंदा करणं आमचा धर्म नाही. आमचा धर्म नाही. कोणाची निंदा, नालिष्टी, कोणाचा तिरस्कार करणं आमचा धर्म नाही. म्हणून खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पण करता आलं पाहिजे, जगाला प्रेम अर्पण करता आलं पाहिजे. आम्हाला जर या ठिकाणी चांगलं वागायचंय, चांगलं जगायचंय आणि आमचं चांगलं वागणं जगणं जर समजा परमार्थ असेल, बरे का, पुन्हा एकदा सांगतो, व्यक्ती रूपाने असलेले राक्षस मारता आले, विचाराच्या रूपाने आलेले राक्षस जर मारायचे असतील ना तर आम्ही शास्त्रच वाचलं पाहिजे. अर्थात संतांनाच वाचले पाहिजेत. आम्ही संतांनाच वाचलं पाहिजे. आम्ही अभ्यास केला पाहिजे. का अभ्यास केला पाहिजे? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा आदी करून अनेक विषय, अनेक विकार, अनेक वासना आमच्या अंतःकरणामध्ये आहेत. काय करायचे आहेत? त्याच्यापासून आम्हाला मुक्त व्हायचंय, मोकळं व्हायचंय. आज बद्ध अवस्था प्राप्त झालेली, आज आम्ही बांधलेलो आहोत, आम्ही त्यांच्याने, आम्हाला मुक्त व्हायचं आहे. काही वेळेला इंद्रियांना आवर घालू शकतो, मनाला आवर घालता येत नाही. पाहता पाहता डोळे थकतील, जेवता जेवता पोट भरेल, मन भरलं पाहिजे, मन थकलं पाहिजे. बोलता बोलता तोंड थकेल, मन थकलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी नाही पाहायचं म्हटलं, डोळे मिटून घेऊ, मनाचं काय? एखादी गोष्ट नाही खायची म्हटलं, नाही जाणार आपण तिथे, नाही खाणार, मनाचं काय? मन जाऊन खाऊन आलेलं असतंय. आपलं जीवन मनावर आधारित आहे. आपल्या जीवनाचा समतोल मनावर आधारित आहे. कर्म ही इंद्रियाधीन आहे, गती इंद्रिया कर्माधीन आहे. आम्ही बद्ध असावं की मुक्त असावं हे आमच्या कर्मावर अवलंबून आहे, आमच्या विचारांवर अवलंबून आहे. ऐका, जर गती कर्मावर अवलंबून आहे, आमची मुक्ती जर कर्मावर अवलंबून आहे, आम्ही बद्ध असावं की मुक्त असावं हे जर कर्मावर अवलंबून आहे, तर ती कर्म इंद्रियाधीन आहेत, इंद्रियांवर अवलंबून आहेत आणि ते इंद्रिय मनाधीन आहे. म्हणून तुकोबा म्हणतायत, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा, मन जीवींचा प्रधान, मन माझे नारायण. मन चंचल आहे किती, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येतो पिकावर. किती चंचल आहे. तुका म्हणे मन चंचल हाती येऊ दीना गुरुचे बळ. एवढं चंचल आहे मन. या कलियुगामध्ये जर त्या मनाला स्थिरता प्राप्त करून द्यायची असेल तर एकमेव उपाय आहे कलियुगी उद्धार, रिचा नामे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. बोले बरं का, नामस्मरणामध्ये खूप पॉवर आहे, खूप ताकद आहे, खूप सामर्थ्य आहे नामस्मरणामध्ये. आम्ही सतत सतत नामस्मरण करावं. आम्ही घरात असलो तरी नामस्मरण, दारात असलो तरी नामस्मरण, शेतावर, बांधावर, प्रवासात काम करत असलो तरी, कुठेही असलो तरी नामस्मरण केलं पाहिजे. कुठेही असलो तरी नामस्मरण केलं पाहिजे. दलिता कांडिता तुझं गाईन अनंता, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. बरं का, आम्ही शेतावर जरी असलो ना तरी नामस्मरण केलं पाहिजे.
आम्ही घरात जरी असलो ना